For most of us, life is a graph. आम्हापैकी कित्येकांसाठी जीवन जे आहे ते एका ग्राफ प्रमाणे आहे. There are ups and there are downs and ups and downs. त्या ठिकाणी चढ असतात, उतार असतात, चढ असतात, उतार असतात. Now, there are days we have great times, and then there are those days which are simply terrible. अशा काही दिवस असतात ज्यावेळेस उत्तम अशी वेळ आम्ही घालवतो, आणि असे देखील काही दिवस असतात ज्या ठिकाणी फार बिकट अवस्था असते. That's one way of looking at life. तर एक प्रकारचा दृष्टिकोन झाला जीवनाकडे पाहण्याचा. I have found it better to look at life more as rail track than as a graph. आणि मला असं वाटतं की माझ्या जर पाहायला गेलं तर की जीवनाकडे पाहणं आपण त्या रेल्वेच्या ट्रॅक प्रमाणे आपण पाहिलं पाहिजे, ना की त्या ग्राफ प्रमाणे. A rail track has two parallel tracks traveling at the same time. रेल्वेच्या ट्रॅकमध्ये दोन अशा त्या ठिकाणी आपल्याला रेषा दिसतात ज्या बरोबर चाललेले असतात. One rail track can be called triumph or ups or the high times. आणि त्या एक जी ट्रॅक असते ती म्हणजे जी उत्तम जी वेळ असते किंवा जे उंच अशी वेळ आपण बोलू शकतो त्या एक ट्रॅकला. And the other track we can call it as tragedies or lows or downs of life. आणि दुसरा जो ट्रॅक आहे त्याला आपण असं म्हणू शकतो की जीवनातील जे बिकट परिस्थिती, जे दुःख आणि त्रास. And our life journey is along the track with these two rails. आणि मग आपला जो जीवन प्रवास आहे ह्या दोन ट्रॅकच्या बरोबर चाललेला असतो. I have learned something. आणि मी काहीतरी शिकलो आहे. That in life, no matter how great you have things going, there will be something about which you will not be happy. जीवनामध्ये जर कोणती गोष्ट उत्तम रीतीने चालू असली तर कोणती ना कोणती गोष्ट असेलच नक्कीच की ज्यामुळे तुम्हाला कदाचित त्या ठिकाणी त्रास होईल. And in the same way, no matter how bad your situation is, there will be something about which you can be happy about. आणि त्याचबरोबर जर जीवनातील परिस्थिती कितीही बिकट असली, किती काही वेदनात्मक असली, तरी कोणती ना कोणती अशी एक गोष्ट असेल ज्याबद्दल तुम्हाला आनंद होईल. In this life, we will find blessing and battle as two tracks that we will be going through. आणि ह्या जीवनामध्ये आपण आशीर्वाद आणि त्रास हे दोन ह्या प्रकारचे ट्रॅक्स पाहणार आहोत जे आमच्या जीवनात येतात. We'll find peace and we'll find pain. आम्हाला शांती मिळेल आणि त्या ठिकाणी वेदना देखील We'll प्राप्त find होतील. victory, we'll find failure. Both these tracks will be traveling together all through our life. आम्हाला यश मिळेल आणि अपयश देखील मिळेल, आणि ह्या दोन्ही ट्रॅक आमच्या जीवनात येताना पाहायला मिळतात आपल्याला. Lord Jesus, the day before his crucifixion, प्रभू येशू ख्रिस्त त्याचा जो आदला दिवस होता वधस्तंभी देण्याच्या आधीचा, is speaking to his disciples तो त्याच्या शिष्यांशी बोलत आहे and giving them the final instructions. आणि शेवटचे जे त्या ठिकाणी संदेश किंवा सूचना द्यायच्या आहेत ते देत आहे. This we find in John chapter 13 to John chapter 18 verse 10. आपण योहान 13 पासून तर योहान 18:10 पर्यंत ते पाहतो. In this final discourse, आणि ह्या शेवटच्या त्या निवेदनामध्ये Jesus is talking about his crucifixion and his resurrection. प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या वधस्तंभावरती जाणं आणि त्याच्या पुनरुत्थानाबद्दल बोलत आहे. He's talking about the place he is going to go to prepare a place for those who believe in him. आणि तो अशा जागेबद्दल सांगत आहे की ज्या ठिकाणी तो जाणार आहे त्या ठिकाणी जागा तयार करायला अशांसाठी की जे त्याच्यावर विश्वास ठेवतात. About the communion with the believers and the believers' union with him. आणि ते जे विश्वासणारे त्यांची जी संगती आहे आणि त्यांची एकता जी ख्रिस्ता समवेत आहे. Jesus talks about the many blessings and the tribulations his children are going to face. येशू ख्रिस्त कितीतरी आशीर्वादांबरोबर बोलत आहे, त्याचबरोबर कितीतरी संकट आणि कितीतरी त्रास जे त्याच्या विश्वासणाऱ्यांना लेकरांना होणार आहे त्याबद्दलही तो सांगत आहे. And a very important part of that teaching is John chapter 16 verse 33. आणि महत्वाचा त्या शिक्षणाचा एक भाग म्हणजे योहान याचा 16वा अध्याय आणि 33वा वचन.
Let us turn to that, and that will be the verse that we will be meditating this morning. आणि त्या वचनाकडे वळूयात आणि तेच वचन आज आपण मनन करणार आहोत. John chapter 16, verse 33. योहान याचा 16वा अध्याय आणि 33वा वचन. I have told you these things so that in me you may have peace. माझ्या ठाई तुम्हाला शांती मिळावी म्हणून मी तुम्हाला ह्या गोष्टी सांगितल्या आहेत. In this world you will have trouble. जगात तुम्हाला क्लेश होतील, But take heart, I have overcome the world. तरी धीर धरा, मी जगाला जिंकले आहे. In this world you will have trouble. ह्या जगात तुम्हाला क्लेश होतील. Jesus doesn't mislead his disciples. प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या शिष्यांना त्या ठिकाणी इकडे तिकडे भटकू देत नाही. He is very honest about what they are going to face soon. आणि तो फार स्पष्ट आहे की ते त्याचे शिष्य कोणत्या गोष्टींना सामोरे जाणार आहे. He is not speaking of a mere possibility, but a certainty of the trouble that will come. तो असं म्हणत नाही की कदाचित क्लेश येतील, पण तो खात्रीशीर असं म्हणत आहे की क्लेश येतील. The Greek language in which the New Testament is written, ज्या ग्रीक भाषेमध्ये नवा करार लिहिण्यात आला आहे, the term trouble आणि जो हे शब्द आहे क्लेश, is क्लिप्सिस. त्याचा तो शब्द म्हणजे क्लिप्सिस आहे. And it refers to pressures of life and afflictions. आणि ते म्हणजे जीवनातील तणाव आणि त्या ठिकाणी वेदना. It refers to anguish and burden. त्या ठिकाणी हताश होणं आणि ओझ पेलवणं. It refers to persecutions and trouble. छळ होणं आणि संकट येणं. The modern notion that it is possible to be a follower of Christ without much difficulty is not the teaching of the Bible. आधुनिक जी संकल्पना आहे की ख्रिस्ताच्या मागे जाणं आणि सगळं काही सुरळीत होईल, कसल्याच प्रकारचा त्रास नाही होणार, हे शास्त्रामध्ये अशा प्रकारची शिकवण नाही देण्यात आलेली. Or if you think that following Jesus would lead to healthy and wealthy, that is not what we find in the Bible. पण असंही नाही की ख्रिस्ताच्या मागे गेलो तर आम्ही सुदृढ होऊ, आम्हाला चांगली धनसंपत्ती प्राप्त होईल, तसं देखील शास्त्रामध्ये नमूद केलेलं नाही आहे. These are teachings of men who are preaching to those who like to hear what they want to hear. हे अशी शिकवण मनुष्याची शिकवण आहे, जे अशा लोकांना देत आहे, त्या लोकांना काय आवडतं ते ऐकण्यासाठी ही शिकवण देत आहेत. On the other hand, Lord Jesus never hid the cost of following him. प्रभू येशू ख्रिस्ताने कधीच लपविलं नाही की जी किंमत मोजावी लागेल त्याच्या मागे चालण्यासाठी. Equally, त्याचबरोबर Lord Jesus also affirms that how his followers can overcome all the tribulation through him. आणि तो हे देखील सांगत आहे की त्याचे जे अनुयायी आहेत ते कशा प्रकारे विजयी होतील ते संकट त्यांच्या समोर आले तर. There are three kinds of trials and suffering all followers of Christ will face. 3 प्रकारचे ते परीक्षा आणि दुःख आहेत, ख्रिस्ताचे प्रत्येक अनुयायीला सामोरे जावं लागेल. Firstly, a Christian will experience the ordinary trials and suffering that come to all mankind. आणि सर्व मनुष्यांना येणारे जे त्या ठिकाणी दुःख आहे, त्रास आहे, तर प्रत्येक ख्रिस्ती व्यक्ती देखील त्यातून जाईल. There is a famous proverb which goes, आणि अशा प्रकारचं एक फार प्रख्यात असं विधान आहे जे असं म्हणतं, man is born to trouble as the spark flieth upwards. मनुष्याच्या जीवनात दुःख येतीलच जशा प्रकारे एक माशी उडण्यासाठी तयार होते. Your life will never be free of troubles. आपलं जीवन कधीच दुःखाच्या विना होणार नाही. There is no such thing as a pain-free life. असं कोणतीच जीवन नाही ज्या ठिकाणी कोणतीच वेदना नसणार आहे, असं जीवनच. No matter what you do, आणि तुम्ही काहीही करा, no matter how much you protect yourself, तुम्ही कितीही तुमचं संरक्षण केलं तरी, there are going to be times in the journey of your life which will be rough and tough. जीवनातील त्या प्रवासात अशा काही क्षण येतील ज्यावेळेस त्या ठिकाणी तडजोड होईल, त्या ठिकाणी
घसरण होईल and it comes to all mankind. आणि प्रत्येक मनुष्याला ती गोष्टीला सामोरं जावं लागतं. Secondly, दुसरी बाब, a Christian will face will experience trials and suffering when they follow the commands of the Lord or want to fulfill the will of God. ख्रिस्ती व्यक्तीच्या समोर संकट येतील, त्रास येतील, ज्यावेळेस ते प्रभू येशू ख्रिस्ताचे इच्छा आणि देवाची जी वचन आहे त्याप्रमाणे आज्ञा पालन करू इच्छितात. Do you remember in Matthew chapter 4? मत्तई 4 अध्याय तुम्हाला आठवतं का? At his baptism, Jesus was proclaimed the Son of the Highest. त्याच्या बाप्तिस्मेच्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्ताला घोषित करण्यात आलं की परम उच्च परमेश्वराचा तो पुत्र आहे. He was anointed with the Holy Spirit and with power. पवित्र आत्म्याने त्याला अभिषिक्त करण्यात आलं आणि सामर्थ्य त्याला देण्यात आलं. Immediately he was led into the wilderness and was tempted by Satan. आणि त्या क्षणी त्याला त्या अरण्यात नेण्यात आलं आणि त्या ठिकाणी त्याची परीक्षा घेण्यात आली. When you choose to follow Christ, ज्यावेळेस आपण निवड करतो ख्रिस्ताच्या मागे चालण्यासाठी, you are choosing to march on a heaven's drumbeat which the world will not like it. आणि आपण प्रवास करतो, आपण कूच करतो त्या स्वर्गाच्या त्या ड्रमबीट प्रमाणे आणि त्या जगाला ते आवडणार नाही. If because you are a Christian, कारण तुम्ही ख्रिस्ती आहात त्यामुळे you promise a life of happiness free of trials and afflictions, आणि जर तुम्हाला असं जीवन पाहिजे आहे की त्या ठिकाणी सुखमय जीवन आहे, त्या ठिकाणी कोणतंच संकट नाही, it is as if a soldier is going to war should promise himself that there will be always peace and can live in compromise with the enemy. आणि तर असं बोलणं आहे की एखादा तो जो सोल्जर आहे तो त्या ठिकाणी युद्धाला जात आहे आणि तो असं म्हणेल की त्या ठिकाणी कोणत्याच प्रकारचं त्याला इजा होणार नाही आणि तो त्या शत्रूंच्या बरोबर सौख्यात राहील. It is as if a mariner is committing himself to the sea for a long voyage. आणि असं आहे की एक जहाजाचा जो चालक आहे तो जहाजामध्ये जातो एक लांबच्या प्रवासासाठी, And he promises himself that all the time the weather will be calm, there won't be waves and there won't be storm. आणि तो स्वतःला असं समजूत घालत आहे की त्या संपूर्ण प्रवासामध्ये ते सगळं वातावरण व्यवस्थित राहील, सुखकर राहील, त्या ठिकाणी कोणत्याच मोठ्या लाटा येणार नाहीत, वादळ येणार नाही. So also it is irrational for a Christian to promise himself or herself that there are not going to be trials or suffering as long as they are on this earth. त्याचप्रमाणे ख्रिस्ती व्यक्तीला हे बोलणं देखील किंवा हे अशी शाश्वती देणं देखील चुकीचं ठरेल की ह्या जगात ज्यावेळेस तुम्ही ख्रिस्ताच्या मागे चालाल त्या ठिकाणी तुम्हाला कोणतंच दुःख येणार नाही, कोणतंच त्रास येणार नाही. Thirdly, a Christian will face some kind of persecution for the sake of righteousness. तिसरी गोष्ट, ख्रिस्ताच्या मागे चालण्यामुळे ख्रिस्ती व्यक्तीला कोणता ना कोणता प्रकारचा छळ होईल. Turn to John chapter 15 verses 18 to 20. योहान 15:18 ते 20 वचनांकडे आपण वळूयात. Look what Jesus said to his disciples. आणि पाहूयात प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना काय बजावत आहे. John chapter 15 verses 18 to 20. योहान 15:18 ते 20 वचन. If the world hates you, keep in mind that it hated me first. जग जर तुमचा द्वेष करते तर तुमचा द्वेष करण्यापूर्वी त्याने माझाही द्वेष केला आहे हे तुम्हाला माहिती आहे. If you belong to the world, it would love you as its own. तुम्ही जगाचे असतात तर जगाने स्वकीयांवर प्रेम केले असते. As it is, you do not belong to the world, but I have chosen you out of the world. परंतु तुम्ही जगाचे नाही, मी तुम्हाला जगातून निवडले आहे. That is why the world hates you. म्हणून जग तुमचा द्वेष करीते. Remember what I told you. आणि लक्षात ठेवा, आठवण करा मी तुम्हाला काय सांगितले आहे. A servant is not greater than his master. दास धन्यापेक्षा मोठा नाही. If they persecuted me, they will also persecute you. ते माझ्या पाठीस लागले तर तुमच्याही पाठीस लागतील. If they obeyed my teaching, they will obey yours also. त्यांनी माझे वचन पाळले तर ते तुमचेही वचन पाळतील. One of my professors used to say, माझे एक प्रोफेसर असे म्हणायचे,
I've told this many times, but it makes a point. मी कित्येक वेळेस ते आधी म्हणालेलो आहे, पण हा मुद्दा स्पष्ट करता. This is what he used to say. ते असं म्हणायचे, If you live like Jesus, they will crucify you in 3 years. जर तुम्ही ख्रिस्ताप्रमाणे जगला तर ते तुम्हाला वधस्तंभावरती देतील 3 वर्षांमध्ये. Lord Jesus made it plain and clear. प्रभू येशू ख्रिस्ताने फार स्पष्ट त्या ठिकाणी केलं. So we shouldn't be surprised if we face persecution for his name's sake. आणि त्यामुळे आम्हाला आश्चर्य वाटू नये की ख्रिस्ती लोकांचा छळ होतो किंवा त्यांना ज्यावर जुलूम होतो. This persecution is not because they have taken a wrong turn, असं नाही की तो छळ होतो की त्यांनी चुकीचं वळण घेतलं आहे, but because they have taken the right turn. पण कारण त्यांनी योग्य ते वळण घेतलं आहे. But we do not need to live in fear and panic. पण आम्हाला भीतीमध्ये आणि हताशेमध्ये राहायची गरज नाही. Look how Lord prepares his disciples. बघूयात की प्रभू कशा प्रकारे आपल्या शिष्यांची तयारी करतो. Look at chapter John 16:33 again. योहान 16:33 वचन पुन्हा पाहूयात आपण. Firstly, Jesus says, I have told you these things so that in me you may have peace. प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे की माझ्या ठाई तुम्हाला शांती मिळावी म्हणून मी तुम्हाला ह्या गोष्टी सांगितल्या आहेत. Now think about it. ह्याबद्दल विचार करा. What is it that causes us to be shocked, shaken, and lose our balance? आणि कोणती ती गोष्ट आहे की जेणेकरून आम्ही अचंबित होतो आणि आमचा जो बॅलन्स आहे तो डगमगतो. It is those things which we did not expect or are not prepared for it. अशा ज्या गोष्टी ज्यांची अपेक्षा आम्ही केली नाही किंवा ज्या गोष्टी आम्ही पाहिल्या नाही की ते येत असताना. Here Jesus is preparing his disciples. प्रभू येशू ख्रिस्त ह्या ठिकाणी आपल्या शिष्यांची तयारी तो करत आहे. And in preparation, it is always helpful if you know what you are going to face and why you are going to face it. आणि त्या तयारीमध्ये हे महत्वाचं आहे जाणून घेणं की तुम्ही कोणत्या गोष्टीला सामोरे जातात आणि तुमच्या पुढे कोण असणार आहे. Then we are able to adjust our expectations accordingly. आणि त्याच वेळेस आम्ही आमच्या ज्या अपेक्षा आहे त्या व्यवस्थित ऍडजस्ट करू शकतो. Many people feel the pain of disappointment कित्येक लोक त्या वेदना त्यांना होतात ज्यावेळेस ते निराश होतात. because they indulge in wishes and hopes which are unreasonable. कारण ते अशा प्रकारच्या गोष्टींमध्ये ते आशा लावतात किंवा अपेक्षा करतात जे मनाला पटणारे नाही आहेत. I know of many marriages which are broken. मला ठाऊक आहे कित्येक असे विवाह जे तुटलेले आहेत. And the reason is the husband and the wife begin their marriage with very high expectation from each other. कारण पती आणि पत्नी त्यांच्या विवाहाची सुरुवात खूप मोठ्या अपेक्षा घेऊन करतात. Sometimes the expectations are even unjustified. आणि काही वेळेला त्या ज्या अपेक्षा असतात त्या बुद्धीला न पटणाऱ्या असतात. Soon one thing leads to another and they grow apart. आणि मग लवकरच एक गोष्ट दुसऱ्याकडे जाते आणि ते त्या ठिकाणी दुरावा निर्माण होतो. Lord Jesus forbids his disciples from living in a self-created dreamland. प्रभू येशू ख्रिस्त चेतावणी देतो त्याच्या अनुयायांना की त्यांनी अशा ठिकाणी स्वकृत अशा एक दंत जीवनामध्ये किंवा ड्रीमलँडमध्ये न राहावं. They were told to expect tribulation. आणि त्याने त्या ठिकाणी आम्हाला त्या आज्ञा बजावून दिल्या आहेत. So also we too must prepare for it. त्यामुळेच आम्ही देखील तयारी त्या प्रकारे केली पाहिजे. In fact, if you have faithfully served the Lord, जर तुम्ही विश्वासूपणे देवाच्या मागे चालला आहात, I am sure you might have dealt with it in the past. माझी खात्री आहे की तुम्ही या गोष्टी तुमच्या भूतकाळामध्ये तुम्ही सामोरे गेला असाल. Or you may be dealing with it right now. किंवा तुम्ही आत्ता त्याला सामोरे जात असाल. Now, trials and sufferings is not a sign that God has forsaken us. असं नाही की ज्यावेळेस दुःख आणि परीक्षा येतात की त्यावेळेस देवाने आम्हाला विसरला आहे. Or that we are out of God's will. आणि किंवा आम्ही देवाच्या त्या दृष्टी आड झालो आहोत. In fact, it may reveal exact the opposite. किंवा नाही तर त्याच्या एकदम विरोधात ती गोष्ट असेल. We read about Paul and Barnabas. आपण पाऊल आणि बार्नाबास बद्दल वाचतो. When they visited the churches which they had established in the past,
ज्यावेळेस त्यांनी पुन्हा भेट दिली त्या मंडळांना, ज्या मंडळांची स्थापना त्यांनी आधी केली होती, these are the words of exhortation they gave in Acts 14:22. आणि अशा प्रकारचे शब्द, उत्तेजनाचे शब्द त्यांनी दिले प्रेषितांची कृत्ये 14:22 मध्ये. This is what they say. आणि ते असं म्हणतात, It says, strengthening the disciples and encouraging them to remain true to faith. आणि शिष्यांची मने स्थिरावून त्यांना असा बोध केला की We must go through many hardships to enter the kingdom of God, they said. विश्वासात टिकून राहा, कारण आपल्याला पुष्कळ संकटात टिकून देवाच्या राज्यात जावे लागते. If you understand this, जर तुम्हाला ही बाब समजली, it removes false hopes and unnecessary disappointments. तर चुकीच्या ज्या आशा आहेत आणि ज्या निराशा होतात त्यापासून ते आम्हाला बचावेल. It prepares ourselves to face a life which is filled with trials. आणि त्या ठिकाणी आम्हाची तयारी होते की असं जीवन ज्या ठिकाणी ते क्लेश आणि संकट असतील. Secondly, दुसरी गोष्ट, Jesus wants us to realize that the trials is not for long. येशू ख्रिस्त ही आम्हाला मदत करू इच्छितो की समजण्यासाठी की हे जे क्लेश आहेत ते खूप काळ टिकणारे नाही आहेत. It is short. आणि ते थोड्या वेळासाठी आहे. The tone of Jesus when he says his disciples to prepare for trials, आणि ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त ते शब्द उच्चारत आहे त्याच्या शिष्यांची तयारी करण्यासाठी, तो जो त्याचा टोन आहे आवाजाचा, the tone is not that they are going to face only one trial, असं नाही की ते फक्त एकाच छळाला सामोरे जाणार आहेत, but one after another. पण एकानंतर एक संकट. Now tell me if this is not true. आणि मला हे सांगा की हे खरं नाही का? Just about the time we settle down and take our ease, आणि अशा वेळेला ज्या वेळेस आम्ही आता सुटकेचा श्वास घेत आहोत आणि आराम करू इच्छित आहोत, something or someone comes and unsettles us. आणि कोणीतरी येतं किंवा कोणती तरी गोष्ट येते आणि जी आम्हाला हलवून टाकते. So then the fact of life is, आणि मग जीवनाची वास्तविकता ही आहे, there is never a time of ease in this world. आणि अशा प्रकारची एकांत वेळ कायमस्वरूपी राहणारी अशी कधीच नाही. Firstly, Jesus wants his followers to be prepared. पहिली गोष्ट, प्रभू येशू ख्रिस्ताची इच्छा आहे की त्याच्या अनुयायांनी तयारी करावी. Secondly, he wants us to realize that these trials will not last for long. आणि दुसरी गोष्ट, त्याच्या अनुयायांनी जाणीव करून घ्यावी की हे जे संकट आहेत ते कायमस्वरूपी नसणार आहेत. So thirdly and very importantly, he says in John 16:33, आणि तिसरी आणि महत्वाची गोष्ट तो योहान 16:33 मध्ये म्हणतोय, but take heart, I have overcome the world. पण धीर धरा, मी जगाला जिंकले आहे. But take heart, तरी धीर धरा, I have overcome the world. मी जगाला जिंकले आहे. You know, we are not following someone who does not know what we are going through. आम्ही अशा व्यक्तीच्या मागे जात नाही की ज्याला ठाऊकच नाही आम्ही कशातून जात आहोत. But a Christ who has gone through all of it and has overcome it. पण ख्रिस्त ह्या सर्व गोष्टीतून गेला आहे आणि तो विजयी ठरला आहे. Look at the life of our master. आपल्या धन्याची जीवन पाहूया. Jesus didn't remain a baby. प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी ह्या सर्व ठिकाणातून गेलाय. Jesus did not just remain a baby. आणि तो त्या ठिकाणी तसाच राहिला नाही. Luke chapter 1 verse 8 he says he grew up to be strong in spirit and had an effective ministry of teaching and healing. आणि तो त्या ठिकाणी लूक याच्या पहिल्या अध्यायात आपण पाहतो की तो वाढला आहे आणि त्याची एक अद्भुत अशी शिकवणाचं कार्य आणि त्या ठिकाणी अद्भुत त्यांनी चमत्कार केले. Then we see that our crucified Lord did not remain in the grave. आणि आपण पाहिलं की प्रभू येशू ख्रिस्त जो वधस्तंभी खिळला गेलेला होता की तो कबरेतच राहिला नाही. But he arose to be our living savior. पण तो त्या ठिकाणी पुनरुत्थित झाला आमचा जिवंत तारणारा म्हणून. Our risen savior did not just remain on earth.
आमचा पुनरुत्थित तारणारा तो फक्त जगात राहिला नाही, but he ascended to heaven to prepare a place for us. पण तो स्वर्गात गेला आणि आम्हासाठी जागा तयार करण्यासाठी, And sent us Holy Spirit to indwell in us. आणि पवित्र आत्मा आम्हाला पाठवला आमच्यामध्ये राहण्यासाठी. And our ascended Lord won't remain in heaven. आणि आमचा जो स्वर्गात चढलेला प्रभू आहे तो स्वर्गातच राहणार नाही. Oh, yes, he will come back to take us home. आणि होय, तो पुन्हा येणार आहे आम्हाला घेऊन जाण्यासाठी. And if Christ has overcome the world at its worst, आणि जर ख्रिस्ताने जगावरती विजय मिळवला आहे, ज्यावेळेस जग फार वाईट स्थिती असताना, we who are in him आम्ही जे त्याच्यामध्ये आहोत shall also overcome the world आम्ही देखील जगावरती विजय मिळवू through the same power which dwelt in Christ. आणि त्याच सामर्थ्याने जे सामर्थ्य ख्रिस्तामध्ये वसतं, Because he has put his life into his people. कारण त्याने त्याचं जीवन त्याच्या लोकांना विदित केलं आहे. He has given his spirit to dwell in them. त्याने त्याचा आत्मा त्याच्या लोकांना राहण्यासाठी दिला आहे. And therefore we shall be more than conquerors. आणि त्यामुळे आम्ही महाविजयी होणार आहोत. Because the power and the presence of Christ is within us. कारण ख्रिस्ताचं सामर्थ्य आणि त्याची उपस्थिती आम्हामध्ये वास करते. We will triumph over every trouble. आणि प्रत्येक संकटावरती आम्ही विजय मिळवू. That's why Jesus says, cheer up, be of good courage. त्यामुळे ख्रिस्त म्हणतो की तुम्ही आनंद करा, Take heart. तुम्ही धीर धरा, I have overcome the world. मी जगाला जिंकले आहे. Let me bring a final thought to this meditation. आणि ह्या मननासाठी एक शेवटचा विचार तुमच्या पुढे घेऊन येऊ द्या. Please listen to me carefully. आणि लक्षपूर्वक मला ऐका. Look at the verse John 16:33. योहान 16:33 वचन पुन्हा पाहूयात आपण. You will find two prepositions or words expressing relation. आपण त्या ठिकाणी असे दोन शब्द पाहतो ज्यामध्ये संबंध दर्शविण्यात आला आहे. In me and in the world. माझ्यामध्ये आणि जगामध्ये. Jesus says, in the world you will have trouble, but in me you will have peace. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, जगात तुम्हाला क्लेश होती, पण माझ्यामध्ये तुम्हाला शांती प्राप्त होईल. There is no peace in the world and there is no trouble in Christ. जगामध्ये शांती नाही आणि ख्रिस्तामध्ये कोणतं संकट नाही. But these are not two different locations. पण हे दोन्ही वेगवेगळे ठिकाणे नाही आहेत. It is not that you are at one time in the world and one time with the Lord. असं नाही की एक क्षणाला आपण जगामध्ये आहोत आणि दुसऱ्या क्षणाला आपण प्रभूमध्ये आहोत. According to Jesus, the two positions are intended to be simultaneous and combined. आणि येशू ख्रिस्ताच्या नुसार हे दोन्ही ज्या गोष्टी आहेत ह्या एकत्रितपणे अनुभवायच्या आहेत. One is the inner self and the other is the outer self. एक म्हणजे आतली बाजू आणि दुसरी म्हणजे बाहेरची बाजू. The life in the world जगामधलं जीवन जे आहे is the life seen by everyone, is the life seen by others. आणि ते जीवन जे बाकीचे सर्व लोक जे पाहतात ते जीवन. But the life in Christ पण ख्रिस्तामधलं जीवन is a life which is in communion with God. आणि ते जीवन म्हणजे देवाबरोबरच्या संबंधातलं जीवन. When our inner self is in tune with Christ, ज्यावेळेस आमचं आतलं जे जीवन आहे ते ख्रिस्ताबरोबर समतोल आहे, you have peace in spite of the outer troubles. तुमच्यामध्ये ती शांती असते बाहेर कितीही संकट असले तरी. See, peace in the Bible is not the absence of trials or troubles or hostility. शास्त्रामध्ये ज्यावेळेस शांतीचा उच्चार करण्यात येतो त्यावेळेस असं नाही की त्या ठिकाणी कोणतं संकट नसणार आहे, कोणताच त्रास नसणार आहे, कोणतंच दुःख किंवा छळ नसणार आहे. But it is the calmness of heart and soul in the midst of these things. पण ह्या सर्व गोष्टी असताना देखील तुमचं हृदय आणि तुमचं मन स्थिर आहे. That is peace. आणि तीच ती शांती आहे. There has been a picture that is often used to describe peace
in calendars and art displays. एक अशा प्रकारचं चित्र जे आहे ते शांतीचं वर्णन करण्यासाठी कॅलेंडर्स मध्ये आणि आर्टच्या गॅलरीज मध्ये लावण्यात येतं. I'm sure you might have seen this. आणि माझी खात्री आहे की तुम्ही देखील ते चित्र पाहिलं असेल. The picture is of a storm beating against a rocky coast. आणि असं जे चित्र आहे की त्या ठिकाणी जे वादळ आहे, जे लाटा आहे, ते एक खडतळ अशा समुद्र किनाऱ्यावरती लाटा त्या लादल्या जात आहेत. It depicts the waves crashing against the mighty rocks. आणि एक ते भव्य असे जे दगड आहेत त्यांच्यावरती त्या लाटा अशा पडत आहेत. Somewhere in that picture you will find a shipwreck. आणि त्या चित्रामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी जहाज दिसेल जे मोडलेलं आहे. It shows danger. त्या ठिकाणी दाखवतं की त्या ठिकाणी डेंजर आहे. But in the foreground or in the focus, पण त्या फोकसमध्ये किंवा चित्राचं जे मुख्य भाग जे आहे there is a mighty rock त्या ठिकाणी एक बलाढ्य असं दगड आहे. with a crack in it. त्या दगडामध्ये एक जागा आहे छोटीशी. And a dove has built her nest inside that crack. आणि एका पक्षाने त्या पोकळीमध्ये दगडाच्या त्या ठिकाणी आपलं घरटं तयार केलं आहे. And it is sitting there securely. आणि त्या ठिकाणी ते पक्षी राहत आहे सुरक्षितपणे. Underneath the artist had written the word peace. त्या चित्राच्या खाली ज्या चित्रकाराने लिहिलं आहे शांती. That is the kind of picture that we read in the scripture about God. आणि तशाच प्रकारचं चित्र आपण शास्त्रामध्ये पाहतो प्रभूबद्दल. God is described as a hiding place. देवाला आश्रयस्थान म्हणून नमूद करण्यात आला आहे. He is described as a rock of refuge. त्याला असा खडक ज्या ठिकाणी आश्रय प्राप्त होईल असा खडक. He is described as a shelter in times of storm. वादळामध्ये असलेलं शरणस्थान त्याला म्हणण्यात आलं आहे. Peace is the right of a follower of Christ. शांती तो हक्क आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या अनुयायाचा. Trouble-free life Jesus did not promise. कोणतं संकट येणार नाही अशा प्रकारचं जीवन ख्रिस्ताने आम्हाला अभिवचन दिलं नाही. But peace is something that he has promised. पण शांतीचं अभिवचन त्याने आम्हाला दिलं आहे. Peace is the right of a follower of Christ. शांती जी आहे तो हक्क आहे, अधिकार आहे ख्रिस्ताच्या अनुयायी करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा. John 14:27. योहान 14:27. This is what Jesus said. येशू ख्रिस्त असं म्हणाला, Peace I live with you, my peace I give you. मी तुम्हा शांती देऊन ठेवितो, मी आपली शांती तुम्हास देतो. I do not give to you as the world gives. जसे जग देते तसे मी तुम्हाला देत नाही. Do not let your hearts be troubled, do not be afraid. तुमचे अंतःकरण अस्वस्थ अथवा भयभीत होऊ नये. How can you have this kind of peace in Christ? आणि अशा प्रकारची शांती ख्रिस्तामध्ये तुम्ही कशी प्राप्त कराल? It is by understanding and knowing that Christ has overcome the world. ते म्हणजे समजून घेणं आणि हे जाणीव करून घेणं की ख्रिस्ताने जगाला जिंकला आहे. Let me explain that. हे मला समजून सांगू द्या. Imagine you are watching a cricket match. आणि विचार करा की तुम्ही एक क्रिकेट मॅच पाहत आहात. Or reading or watching a story full of suspense. आणि किंवा एक कथा वाचत आहात किंवा पाहत आहात ज्यामध्ये खूप रोमांच आणि सस्पेन्स आहे, रहस्य आहे. You do not know what is going to happen next. आणि तुम्हाला माहिती नाही की नंतर काय घडणार आहे. There is excitement, yet there is anxiousness. त्या ठिकाणी रोमांच आहे आणि तुम्हाला त्या ठिकाणी चिंता देखील आहे. You cannot sit still. तुम्ही स्थिर बसू शकत नाही. Heart beats fast. तुमचं हृदय मोठ्याने ठोकत आहे. Mind is racing. तुमचं मन त्या ठिकाणी धावत आहे. You are anxious. आणि तुम्हाला काळजी वाटत आहे. But suppose पण विचार करा, you could not watch that match or you could not, or someone told you the story.
तुम्ही ती मॅच पाहू शकले नाही किंवा कोणीतरी तुम्हाला ती कथा आधीच सांगितली. Someone told you the result of the match. कोणीतरी तुम्हाला त्या मॅचचा शेवट आधीच सांगितला. After telling that story or after telling the result, तो निकाल सांगण्याच्या नंतर किंवा ती कथा सांगितल्यानंतर if you are watching or reading, जर तुम्ही वाचत आहात किंवा पाहत आहात, you would not experience the same suspense or anxiousness. तुम्ही तशाच प्रकारचं रहस्य किंवा तशाच प्रकारचा रोमांच तुम्ही अनुभवणार नाही. You will not be anxious. Your mind will not be racing up and down. आणि तुमचं मन त्या ठिकाणी अस्थिर राहणार नाही. तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला त्या रोमांचचा अनुभव येणार नाही किंवा तुमचं हृदय मोठ्याने ठोकावणार नाही. But you will be at ease. पण तुम्ही त्या ठिकाणी आरामात पाहाल ते. The story has not changed. आणि ती जी कथा आहे ती अशी आहे. The story has not changed. ती जी कथा आहे ती बदललेली नाही. Only you came to know the result. You came to know how it ends. पण फक्त तुम्हाला तो शेवट आधीच समजला आहे. So also when you know how your trials and sufferings are going to end, all suspense is gone. आणि त्यामुळे ज्या वेळेस तुम्हाला समजेल की तुमचे दुःख आणि परीक्षाचा शेवट काय होणार आहे, की सर्व त्यामधलं जे रहस्य आहे ते निघून गेलेलं आहे. All anxiousness is gone. सर्व जी चिंता आहे ती निघून गेलेली आहे. If you believe in His promise, जर तुम्ही त्याच्या अभिवचनावरती भरोसा ठेवला, that God will make all things, He will work all things for good. की जे प्रभू येशू ख्रिस्त ज्या सर्व गोष्टी आहेत ते भल्यासाठीच करेल, then you will not be hopeless. तर तुम्ही आशाहीन होणारच नाही. If you believe जर तुम्ही विश्वास ठेवला that God will use all the trials and sufferings की प्रभू सर्व जे दुःख आणि क्लेशांचा वापर करेल to make you better, की तुम्हाला अधिक चांगलं बनविण्यासाठी, then you will not grow weak or you will not faint. त्यावेळेस तुम्ही अशक्त होणार नाही किंवा तुम्ही त्या ठिकाणी पडणार नाही. If you believe जर तुम्ही विश्वास ठेवला that you are only a pilgrim in this world, की तुम्ही एक फक्त प्रवासी आहात या जगामध्ये, who is on the way to heavenly home, की जे त्या स्वर्गीय घराच्या प्रवासामध्ये आहेत, then for sure त्यामुळे त्यावेळेस खात्रीशीर you know how it is going to end. की तुम्हाला माहिती आहे की तो शेवट कसा होणार आहे. Therefore you will be at peace. त्यामुळे त्यावेळेस तुम्हाला शांती प्राप्त होईल. Trials and sufferings are part of Christian life. दुःख आणि परीक्षा जीवनाचा भाग आहेत. You should not be surprised about it. आणि तुम्ही त्याबद्दल अचंबित होता कामा नये. So also, त्याच प्रकारे triumph and victory is part of Christian life. त्या ठिकाणी दुःख आणि विजय ख्रिस्त जीवनाचा भाग आहे. Triumph and victory is part of Christian life. आणि ख्रिस्ती जीवनाचा हे भाग आहे. त्या ठिकाणी यश येणार आहे आपल्याला. You should not be surprised about it. आणि तुम्ही त्याबद्दल आश्चर्य करता कामा नये. Because we are following a Christ. कारण आम्ही ख्रिस्ताच्या मागे जात आहोत, who has overcome the world. की ज्याने ह्या जगावरती विजय मिळविला आहे. This morning, आज सकाळी let us bring our hearts and our minds. आपण आपलं हृदय आणि आपलं मन Let us bring it before the Lord. प्रभू पुढे ते घेऊन येऊ दे. Whatever the storm and the wave and the darkness that is raging against, आणि कोणत्याच प्रकारचं जे वादळ आहे, जे संकट आहे, जे आमच्या पुढे येत आहे, you are in His palm. तुम्ही त्याच्या हातामध्ये आहात. Like the dove that built the nest in the crack of that mighty rock. जशा प्रकारे त्या पक्षाने आपलं घरट त्या मोठ्या बलाढ्य दगडाच्या त्या छोट्याशा जागेमध्ये बनवलं, Much more than that, He will keep you safe. त्याच्यापेक्षाही अधिक तो आम्हाला सुरक्षित ठेवेल.
We should not be surprised about our trials and sufferings. आम्ही आश्चर्य करता कामा नये आमच्या दुःख आणि परीक्षांमुळे. We should not be surprised about the victory and the triumph that we will have. ज्या वेळेस ज्या परीक्षा आम्हाला येतात किंवा जो विजय येतो त्यामुळे देखील आम्ही आश्चर्य करता कामा नये. It is your portion. आणि It is your part. तो तुमचा हिस्सा आहे, तुमचा भाग आहे. Let us pray. प्रार्थना करूया. It may be possible that your heart is troubled. हे कदाचित होऊ शकतं की तुमचं जे हृदय आहे ते अस्वस्थ आहे. Remind yourself that all things God will work for good. तुम्ही स्वतःला आठवण करून द्या की प्रभू येशू ख्रिस्त सर्व गोष्टी चांगल्यासाठी करेल. It is possible that your mind is so stressed out. असं होऊ शकतं की तुमचं जे मन आहे ते तणावात असेल. Tell yourself that He will turn the trial and suffering for my good. की तुम्ही स्वतःला सांगा की तो हे जे दुःख आणि संकट आहे ते माझ्या हितासाठी तो परिवर्तित करेल. You may be asking how long. तुम्ही कदाचित विचारत असाल की किती वेळ. Remember, लक्षात remind yourself, लक्षात ठेवा, स्वतःला आठवण करून द्या. I am just a pilgrim for a short time on this earth. मी केवळ प्रवासी आहे थोड्या क्षणांसाठी या जगामध्ये. Lord, we bring our trials and our sufferings. प्रभू, आम्ही आमचे दुःख आणि आमचे क्लेश तुझ्या पुढे घेऊन येत आहोत. We see it all around us. प्रभू, आम्ही आमच्या आजूबाजूला पाहत आहोत. We see people suffering so many ways all around us. प्रभू, आमच्या आजूबाजूला लोक त्रासात आहेत. And Lord, when we think about the future, so much of suffering is being predicted. आणि ज्यावेळेस आम्ही भविष्य पाहतो त्यावेळेस आम्ही पाहतो की कितीतरी त्या ठिकाणी वेदनांचं भाकीत करण्यात येत आहे. Lord, we don't know what is going to come. प्रभू, आम्हाला माहिती नाही काय येणार आहे. Help us to prepare ourselves. प्रभू, मदत कर, आमची तयारी कर. Help us to see ourselves in your palms. प्रभू, मदत कर की आम्ही तुझ्या दृष्टीने स्वतःकडे पाहावं. Just like you prepared your disciples. जसं तू आपल्या शिष्यांची तयारी केली. Strengthen and prepare us, Lord. प्रभू, आम्हाला सशक्त कर आणि आमची तयारी कर. In Jesus' name we pray. येशूच्या नावात प्रार्थना करतो. Amen. आमेन.